we have proved basic proportionality theorem. What is given in this theorem? A line is parallel to one of the side of triangle. एक ही line याला parallel असेल, then this ratio is equal to this ratio. हे बघा equal चं sign आहे असं. This ratio is equal to this ratio. That means AP upon PB is equal to AQ upon QC. This is basic proportionality theorem. Now what is given in the converse? Converse of BPT. Converse आपल्याला प्रूव्ह करायचा नाहीये. फक्त आपल्याला त्याचं सेंटेन्स लिहायचं आहे, डायग्राम काढायची आहे आणि थोडंसं स्टेटमेंट लिहायचं, म्हणजे तेथे काय होतं ते लिहायचं आहे फक्त. याच्याच उलट याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इफ द लाईन इज पॅरलल दिस रेशो इज इक्वल. आता इथे इफ धिस रेशो इज इक्वल देन लाईन इज पॅरलल. कॉन्व्हर्स असाच असतो, म्हणजे इकडे लाईन इज पॅरलल देन रेशो इज इक्वल. इफ रेशो इज इक्वल देन लाईन इज पॅरलल. हा काय झाला? बीपीटी झाला इकडचा, आणि हा काय झाला त्याचा कॉन्व्हर्स. आपण उलट करतो. तर इथे बघा कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी पहिल्यांदा तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे. एकदा तुम्ही पूर्ण हा थेरम लिहिला की त्यानंतर त्याच्या खाली कॉन्व्हर्स लिहायचं आहे तुम्हाला, हेडिंग कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. त्यानंतर थेरम म्हणून दिलेला आहे, सेंटेन्स पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्या खाली ही डायग्राम काढायची. त्यानंतर हिअर इन दिस ट्रायंगल, इन ट्रायंगल XYZ, if XP upon PY is equal to XQ upon QZ, then if this ratio is equal, then line PQ parallel to segment, this line PQ parallel to segment YZ. म्हणजे इथे लाईन पॅरलल असेल तर रेशो इक्वल असतात, हा रेशो इक्वल असेल तर लाईन पॅरलल असतात. हे झाला कॉन्व्हर्स त्याचा. मग आता याचा अप्लिकेशन कशामध्ये आहे तर लेट्स सी वन बाय वन. प्रॅक्टिस सेट 1.2 डायरेक्ट पेज नंबर वर यायचं आपल्याला. ऑन पेज नंबर 30. यावरचं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते डिलीटेड आहे. फर्स्ट मधले 3 एक्झाम्पल्स आहेत त्याच्यातले ते डिलीटेड आहे. आपण डायरेक्ट सेकंड वन देऊ. आपण सेकंड डायग्राम P N R M Q. In triangle PQR, 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 PM 15, PM 15. That is this much. PQ 25, PQ 25 म्हणजे 25 लिहिताना मला असं लिहावं लागेल या पद्धतीने. ही पूर्ण लेंथ PQ ची 25 आहे. If this one is 25, this one is 15, म्हणजे ही किती झाली 10. तर ते आपल्याला मग सोडवावं लागतं, ते मेन्शन करावं लागतं की ही 10 आहे. देन PR20, PR20 म्हणजे ही पूर्ण आहे म्हणून इथे एरो करून दाखवावे लागेल. NR8, NR8 म्हणजे ही इथे 8. नाउ इफ this one is 20, this one is 8, that means this one will be 12. State whether the line NM is parallel to side RQ. Give reason. तुम्हाला साइड पॅरलल आहे की नाही हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला या दोघांचा this upon this हे इक्वल आहेत की नाही ते प्रूव्ह करावं लागेल. जर ते इक्वल असेल तर लाईन पॅरलल असेल, जर इक्वल नसेल तर लाईन पॅरलल नसेल. मग आता इक्वल असेल तर लाईन पॅरलल हा कॉन्व्हर्स झाला की बीपीटी थेरम झाला. इक्वल असेल तर लाईन पॅरलल हा काय झाला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. मग आता याचा सोडवायचं कसं आपण आन्सर. फर्स्ट ऑफ ऑल we have to calculate MQ. Here PM in triangle
पी क्यू आर, पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू. का बरं मी असं लिहू शकते? पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू बिकॉज दिस 3 पॉइंट्स आर कोलिनियर. पी एम क्यू, पी एम क्यू जे ब्रॅकेटमध्ये असतं ते नेहमी काय असतं? त्याचं रिझन असतं आणि रिझन आवश्यक असतं लिहायचं. दॅट मीन्स धिस वन इज ऑल्सो कॉल्ड एज बिटवीननेस. याला आपण काय म्हणतो? बिटवीननेस किंवा दिस 3 पॉइंट्स आर कोलिनियर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी एम? 15 plus MQ we have to calculate here PQ 25 and therefore MQ is equal to 25. ही व्हॅल्यू इकडे नेली तर ही पॉझिटिव्ह आहे, इकडे नेली तर काय होते? निगेटिव्ह. and therefore MQ is equal to 10. युनिट वगैरे काहीही दिलेलं नाही त्यामुळे ते दिसाय तसं राहू द्यावं लागेल आपल्याला. आफ्टर दॅट again let's calculate here Pn. again Pn plus Nr, Pn plus Nr is equal to Pr because Pnr, P dash N dash R. What is the value of Pn? Not given. We are going to calculate here Pn. Nr 8 is equal to Pr 20 and therefore Pn is equal to 20 minus 8 and therefore Pn is equal to 12. Now मी हा पोर्शन एवढा मिटवून टाकते इथे. Now let's take ratio Pn upon Nr. What is the value of Pn? 12 upon Nr 8. रेशो नेहमी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचा असतो. याच्यामध्ये भाग जातो. कितीचा भाग जातो? 4 त्रिक 12, 4 दुने 8. पुन्हा भाग जातो का? नाही. म्हणजे हा झाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. दिस इज नंबर 1. Here ratio, यांचा रेशो घेऊ Pn upon MQ. What is value of Pn? 15. MQ 10. 5चा भाग जातो याच्यामध्ये. 5 त्रिक 15, 5 दुने 10. 5 त्रिक 15, 5 दुने 10. From 1 and 2, what you have observed here? These two values are equal. If these two values are equal, that means these two ratios are equal. If the ratios are equal, that means lines are parallel. By कशामुळे? By converse of BP. And therefore, here from 1 and 2, Pn upon Nr is equal to Pn upon MQ. And therefore line दिलेला आहे का सेगमेंट दिलेला आहे त्यांनी? whether the NM is parallel line therefore line NM parallel to segment. दिसतंय तुम्हाला इथे? हो. parallel to segment RQ. ब्रॅकेट मध्ये रिझन आवश्यक आहे, अर्धा मार्क राहतो त्याच्यावर. बाय converse of BPT. Reason. In this way we will solve this. We can solve this example. After that, first deleted आहे, third ही deleted आहे. We will take fourth one and fourth and 10th. हे वाला घ्यायचं आहे आपल्याला आणि सॉल्व्ड एक्झाम्पल घ्यायचे आहे. मग तुम्ही याच्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवायचं आहे. पेज नंबर 12 वर फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, तर ते तुम्हाला सोडवायचं आहे. हे झालं आजचं होमवर्क तुमच्यासाठी. सेकंड आणि त्याच्या खाली ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या नाही. 12 पेज नंबरवर त्या डिलीटेड आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल फक्त फर्स्ट सोडवायचं आहे पेज नंबर 12 वर. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. इथे मी स्टॉप करते.